Hi all. So welcome to the fresh episode of the Common Man Show, कॉमन लोगों की अनकॉमन बातें. So आज आपण मुलुंडमध्ये आहोत and we are meeting देवेश राजाध्यक्ष, who is co-founder of Cerelabs Private Limited. The company mainly focuses on AI. So AI is something की जे ट्रेंडिंग चाललेलं आहे आणि खूप लोकांना उत्सुकता आहे. Everybody is learning to use ChatGPT and other various AI tools. So हे conversation थोडं interesting असणार आहे because we are going to deep dive into his journey on how he started the company. He also has focused on researching and self-studying AI as a topic, and at the same time he has recently launched his first book which is also on AI. So या तिन्ही segments वर आपण पूर्ण focus करणार आहोत. And trust me, this is going to be an amazing conversation and amazing uncommon journey. So without wasting further time, let's begin this journey. Hello sir, it's pleasure meeting you. Same here, Vedant. Thank you so much for having me. तुझा खूप चांगला आहे प्रकल्प. मी बघितले तुझे व्हिडिओ, खूप मस्त आहे. पण जरा ऍक्च्युअल इंटरव्ह्यू देताना थोडं नर्वस वाटतं. या सो मला पण सुरुवात करताना थोडं नर्वसनेस आहे, आत्ता सुद्धा आहे, बिकॉज you know much about AI and I know very little. जेवढे ChatGPT वर basic prompts टाकणं इतपत, but I'm sure the audience will enjoy this conversation. So पहिले let's focus on your journey, as in if I'm not wrong, you are from a small town or village near Goa. Yes. So तुमची तिकडनं सुरुवात एक गावातल्या आलेल्या मुलाला जेवढं खूप स्ट्रगल करावं लागलं असेल टू कम हिअर इन सिटी, शिक्षण घेऊन एवढी मोठी कंपनी सुरू करणं, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. सो इफ यू कॅन शेअर की कसं काय होतं, थॉट प्रोसेस काय होतं? हां, तू असं म्हणतोयस तर जर्नी तर आहे, लांब आहे आणि वळणं पण बरीच लागते त्याच्यामध्ये. तर काय सांगू जर्नीविषयी, एक गोष्ट सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे ना, जर्नी एकदम होत नाही, बरोबर. तर एक गोष्ट मला जाणवते, म्हणजे ज्याला मी म्हणतो ऍडजस्टंट पॉसिबल. ओके. म्हणजे काय होतं, तुला या अनुभव आला असेल, सगळ्यांनाच येत असेल, की एका ह्याच्यावर पोचलो ना की मग पुढचा टप्पा दिसतो, बरोबर. हा जो प्रकार आहे की एक टप्पा आपण गाठला की मग लक्षात येतं की आता पुढे काय करू शकतो. ह्याला ऍडजस्टंट पॉसिबल असं म्हणतात. बरेचसे जे शोध लागलेले आहेत जगात मोठमोठे, बरोबर. जसं की आपला फोन आहे, मोबाईल फोन, बरोबर. तू विचार केलास तर ज्यावेळी टीव्ही आला नव्हता त्या काळातल्या लोकांच्या दृष्टीने विचार कर की मोबाईल फोन म्हणजे केवढा मोठा हे आहे, बरोबर. पण हळूहळू एक गोष्ट होत गेली आणि घरातले फोन आले, बरोबर. नंतर मग मोबाईल फोन आले, कम्प्युटर आले, मग या सगळ्याचं मिश्रण. पण प्रत्येक स्टेजला पुढची स्टेज तशी जवळ होती. याला ऍडजस्टंट पॉसिबल असं म्हणतात. ओके. तर बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत त्यांचा जो प्रवास आहे तो पण असाच होता. मला पण तसाच झाला. दुसरी गोष्ट की सगळ्यात महत्वाचा टप्पा कुठे आहे, तू म्हणाल गाव आहे, छोटं गाव. आणि गावामध्ये जी प्रगती लोक करतात ना, याची एक वेगळी मेथड आहे, ते पण आहे. म्हणजे खूप लोक तिथे पण जबरदस्त काम करतात. तो सुद्धा काही लोकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि घेतही असतील, तर ते फार जबरदस्त काम करतात. पण ती वेगळी ही आहे, ती मला जमली नसते. माझ्या बाबतीत इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की अशा इन्स्टिट्यूशनमध्ये येणं की जिकडे आपल्याला योग्य त्या प्रकारचा सहवास मिळतो, सराउंडिंग मिळतो. त्याचं महत्व फार आहे की साधारणपणे आपली जी लेवल आहे, बरोबर, आपला जो स्तर आहे तो आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या ॲव्हरेज एवढा असतो. म्हणून ते भारी लोकांमध्ये जाण्याचं जे हे आहे ना, ते हे आहे की त्या लोकांचं ॲव्हरेज काढलं तर मग आपण तेवढे होणार. म्हणजे आपल्या आजूबाजूची लोक जर त्यांची हे प्रगती कमी याची असेल तर आपली पण फार जास्त होऊ शकत नाही.
म्हणजे जेव्हा मी रुपारेल कॉलेज आणि नंतर मग VJTI वगैरे अशा याच्यामध्ये गेलो तेव्हा हा सगळ्यात मोठा फरक पडला की माझे जे मित्र झाले सुदैवाने ते सगळीच लोक खूप पुढे बघणारी होती. त्यांचं पाऊल कायम पुढे होतं. ते कशावर काम करत होते. मला आठवतं VJTI मध्ये अशी मुलं होती की जी तेव्हा स्वतः सेकंड आणि थर्ड इयर मध्ये असताना पुस्तकं लिहिली. तर मी तर तेव्हा लिहू शकलो नाही, पण म्हणतात यांची जी बेरीज आहे किंवा यांचं जे सरासरी ॲव्हरेज आहे तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो. हा त्या प्रवासातला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. ऍडजस्टमेंट पॉसिबल पहिला. दुसरा म्हणजे आपल्या आजूबाजूची लोक. हे सततच घडत गेलं. नंतर सुद्धा मी काही चांगल्या कंपन्यांमध्ये काम केलं. उदाहरणार्थ TCS मध्ये काम केलं, सिटी कॉप मध्ये काम केलं. तर तिथे पण हेच तत्व म्हणजे प्रिन्सिपल अप्लाय होतं की इतरांकडून आपल्याकडे येणार अनेक प्रकारचं मोटिवेशन, लर्निंग वगैरे. तर हा मोठा भाग आहे प्रवासातला. म्हणजे असं करत करत पुढची जी उडी होती ती होती म्हणजे स्वतःची कंपनी सुरू करणं. आता त्याला स्टार्टअप म्हणतात, एंटरप्रेन्योरशिप म्हणतात. हे शब्द त्यावेळी तितके अजून भारतामध्ये हे झाले. भारतामध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये ऑलरेडी ते स्टार्टअप आणि हे आलं होतं 97-98 साली. पण आपल्याकडे त्यावेळी अजूनही स्वतःचं करणं किंवा असं म्हणायचं. तर ते सुद्धा असंच झालं की कॉलेजमध्ये माझ्या बरोबर जे मित्र होते ते पण अशा याचे होते की काहीतरी स्वतःचं करूया, मग त्यांच्या बरोबर असं करत करत सुरू. इथे आता आपल्याला तिसरी गोष्ट याच्यातली सांगायची मला की लर्निंग. हा सगळा ना प्रवास इथून पुढे हा धडे शिकण्याचा आहे. बरोबर की तुम्ही जेव्हा स्वतःची कंपनी सुरू करता तेव्हा स्वतःची कंपनी सुरू करणं ही गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये काही तुम्हाला शिकवलं जात नाही. बरोबर. जरी शिकवलं तरी काय फारसा उपयोग नाही. आता मी इतक्या वर्षांनी मुंबईच्या एका मॅनेजमेंट कॉलेजमध्ये एंटरप्रेन्योरशिपमध्ये कोर्स घेतला. ओके. तर तो मी डिझाईन पण केला आणि एक वर्ष मी तो शिकवला कोर्स. तर तेव्हा पण मी त्यांना हेच सांगितलं की प्रिन्सिपल कोणी सांगू शकेल पण एंटरप्रेन्योरशिप ही क्लासरूममध्ये शिकण्याची गोष्ट आहे. बरोबर. कारण प्रत्येक जी कंपनी बनते ना ती वेगळ्या प्रकारे बनते. दर काही वर्षांनी नियम बदलतात. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल त्याचे नियम वेगळे असतात. तर त्यामुळे तिसरं प्रिन्सिपल जे माझ्या प्रवासातलं ते म्हणजे लर्निंग किंवा सेल्फ स्टडी. हे इथे येतं की शिकूनच पुढे जाता येईल. बरोबर. ही गोष्ट सगळ्याच बाबतीत झाली. आणि कंपनीसाठी काय करायला लागतं. जसं की अगदी साधी गोष्ट म्हणजे कंपनी इनकॉर्पोरेट ज्याला म्हणतात, रजिस्टर. रजिस्टर. तिथपासून ते HR म्हणजे लोक कशी हे करायची, त्यांना ट्रेन कसं करायचं, आणि ऑब्व्हियसली सगळ्यात मोठं म्हणजे हाऊ टू गेट बिझनेस, विकायचं कसं. एक बेसिक ब्लूप्रिंट लागतोच. पण तो तुम्हाला तुमच्या पद्धतीने शिकायला. जसं की माणसांना मॅनेज करण्याची पद्धत प्रत्येक माणसाची वेगळी आहे. बरोबर. तुझी पद्धत काही तुला शिकायला लागते. तसंच तू जे बनवतोस ते विकण्याची पद्धत सुद्धा प्रत्येक माणसाची वेगळी असते. प्रत्येक माणसाची स्टाईल वेगळी आहे. बरोबर. कोण माणूस पर्सनल कनेक्शन जास्त बेटर करू शकतो तर कोण माणूस कन्सल्टेशन बेटर. बरोबर. ते तुला लक्षात यायला पाहिजे की काय याच्यातून असा हा प्रवास घडत गेला. आणि मग कंपनी सुद्धा ज्या आहेत ना त्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या झाल्या. तर सुरुवातीची जी कंपनी होती तर ती कशा प्रकारची होती तर टेक्नॉलॉजी फोकस्ड. ओके. त्याच्यानंतर जी झाली ती कशी होती तर सर्व्हिसेस
म्हणजे जास्त समज एखादा बिझनेस आहे, एखादी इंडस्ट्री आहे, तर त्यांच्याकडे जाऊन असं सांगता येणार की तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला माहिती आहे या तुमच्या बिझनेस विषयी नाही पण तुमच्या प्रॉब्लेम्स विषयी. ओके, अशा प्रकारची ती कंपनी झाली. आता तर तुला माहिती आहे AI वर ही एक आणखी वेगळ्या प्रकारची कंपनी, जास्त रिसर्च बेस्ड आहे. तर जसजशा प्रकारच्या गोष्टी शिकत गेलो तसतशा प्रकारच्या कंपन्या आहेत. हा साधारणपणे थोडक्यात सांगता येईल प्रवास. दुसरा प्रश्न असा की सेरे लॅब्स सुरू करायची काय थॉट प्रोसेस होती? फॉर द सिम्पल रिझन, कारण वेन यू स्टार्टेड तेव्हा AI हा खूप कॉमनली युज्ड वर्ड और AI हिट आहे और AI इज गोइंग टू चेंज पीपल्स लाईफ, हे आता आपल्याला जेवढं कळते तेव्हा त्यावेळी एवढं काही नव्हतं आणि ॲटलिस्ट भारतात तरी नव्हतं डेफिनेटली. सो एक थॉट प्रोसेस काय होती की AI मध्ये मला रिसर्च और AI मध्ये प्रायमरीली काम करणारी कंपनीनी सुरुवात करायची. ऑफकोर्स ॲज यू सेड अर्लियर थोडे मॉडिफिकेशन्स करावे लागेल, बट सुरुवातचं थॉट प्रोसेस काय होती, काय विचार होते? एक काय तुला सांगतो, ही जी टेक्नॉलॉजी हा जो भाग आहे जगात, त्याच्यामध्ये ना वेव्हज येतात. बरोबर. तर कसं बघ, म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो 92 साली, ओके, त्यावेळी भारतात कम्प्युटर हा प्रकार तसा नव्हे. ओके, बरोबर. म्हणजे इन्फोसिस, TCS सारख्या कंपन्या त्यावेळी पण होत्या, बरोबर, पण त्या सुद्धा सुरुवातीच्या अवस्थेत. बरोबर. त्यानंतर ते जे दशक होतं ना, डेकेड होतं 90चं, त्याच्यामध्ये IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटरवर बेस्ड वस्तू आणि सेवा यांची वेव होती. सुरुवातीला इंडस्ट्री खूप छोटीशी होती भारतामध्ये, फारसं कोणाला माहिती नव्हतं. तिथपासून ती झपाट्याने वाढत गेली साधारणपणे. त्यानंतर 2000 साली म्हणजे मिलेनियमचं जेव्हा हे होतं ना, तेव्हा जगभर ही वेब ॲप्लिकेशनची लाट आली. बऱ्याचशे ज्या आपण गोष्टी गृहीत धरतो, म्हणजे जसं की ई-कॉमर्स, सगळी लोक आता ऑनलाईन ऑर्डर करतात, बरोबर, किंवा तिकीट बुकिंग करतो आणि अशा अनेक गोष्टी करतो. ह्या सगळ्यांची सुरुवात ही 2000 सालाच्या आसपास झाली. ही एक वेव होती त्या काळी. .com तू ऐकलं असशील, लहान असेल तू, पण नंतर तू हे केली, अशी गोष्ट घडून गेली होती की 1.25 कंपन्यांचं ची किंमत होणं आणि काही काळाने ती एकदम लयाला लागली. ओके, हा एक जो बूम अँड बस्ट हा जो भाग .com बबल त्यावेळी म्हणायचं, तर ती साधारणपणे ठीक आहे, तो बबल आला आणि गेला, पण जे वेबची जी लाट आली ती तर नंतर टिकलीच. म्हणजे अजूनही आपण बऱ्याचशा गोष्टी इंटरनेटवरूनच करतो. आता तर खूपच जास्त आहे, म्हणजे जवळजवळ सगळ्याच गोष्टी आपण इंटरनेटवरून करतो. तर काय झालं की पहिली जी लाट होती ना, त्याच्याप्रमाणे आम्ही बरोबर आमचं हे सुरू केलं, म्हणजे कम्प्युटर आणि सॉफ्टवेअर. 98 साली आम्ही सॉफ्टवेअर कंपनी आमची सुरू केली, मी माझा मित्र. तर त्यावेळी तो काळ बरोबर होता. परंतु नंतर जे इंटरनेटचं हे आलं ना, ते मला गाठता आलं. त्या आधीच्या याच्यामध्येच ते गुंतून राहिलं. 2008 साली मोबाईलचा जमाना आला. बरोबर. सगळ्या गोष्टी ऍप बनायला लागल्या. बरोबर. आधी ज्या वेबसाईट होत्या त्या सगळ्यांच्या हळूहळू ऍप्स आणि नवीनच प्रकारचे ऍप्स यायला लागले. ही सुद्धा लाट माझी चुकली. ओके. त्याच्यानंतर अजून एक लाट आली क्लाउडची, साधारण 2012च्या सुमारास, की बऱ्याचशा क्लाउड म्हणजे घरात कम्प्युटर ठेवायच्या ऐवजी डेटा सेंटर मधून कम्प्युटर. बरोबर. ही जी हे आली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुन्हा प्रकारच्या कंपन्या बनल्या, अनेक प्रकारचे सर्व्हिसेस बनल्या. ते सुद्धा मला गाठता आलं, कारण मी माझ्या आधीच्या कंपनीमध्ये त्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करत होतो. त्यामुळे हे सगळं नवीन नाही करणार.
साधारण 2014च्या आसपास असं हे ठरलं की आधीच्या कंपनीतून मी आता बाहेर पडणार आहे. तर तेव्हा मी खूप विचार केला की तेव्हा ठरवलं की आता जी पुढची जी वेव येईल ती सोडायची. बरोबर. पण प्रॉब्लेम असा होता की पुढची वेव येणार काय हे माहिती नाही, आल्यावर कळतं, त्याच्या आधी कठीण आहे. विचार केला आणि हे कसं होतं, AI ही अशी गोष्ट आहे ना ती स्वतः एक ती डिसिप्लिन नाही. राईट. ओके, इट इज अ इंटर डिसिप्लिनरी सब्जेक्ट. ओके, त्याच्यामध्ये अनेक सब्जेक्टचं मिश्रण आहे. बरोबर. कम्प्युटर त्याच्यामध्ये मेन आहे ऑब्विसली, पण मॅथमॅटिक्स, ओके, न्यूरोसायन्स, राईट, सायकोलॉजी, कॉग्निटिव्ह सायकोलॉजी, अशा अनेक गोष्टीची प्रिन्सिपल त्याच्यामध्ये वापरली जाते. आणि हे सगळे विषय माझ्या आवडीचे होते. मी वाचन आणि थोडंसं लिखाण पण याच्यावर करत होतो, म्हणून ठरवलं की हे बरं आहे आपल्यासाठी. आणि भारतात नसलं तरी बाहेरच्या देशामध्ये AIचे वारे ऑलरेडी वाहत होते. पण AI ह्या गोष्टी सुद्धा हे बदलत जाते, आपण नंतर त्याच्यावर बोलू. पण ऑलरेडी वाहत होते. पण म्हटलं की म्हणून ज्याला म्हणतात की प्लेस्ड माय बेट्स ऑन AI, ते बरोबर निघालं पुढे जाऊन की खरोखरच ती वेव आली. नाही पण येऊ शकली असती, पण ते होऊन गेलं त्याच्यामध्ये. त्या ह्याच्यामध्ये सेरिलॅब सुरू झाली. पण सेरिलॅब जेव्हा सुरू झाली ना तेव्हा हे नक्की नव्हतं की ते काय करणार, कारण तोपर्यंत ना AI वर आधारित अशा गोष्टी विकल्या जात नव्हत्या. ओके, बऱ्याचशा लोकांना AI हे सिनेमातून माहिती होतं. बरोबर ना, म्हणजे 2000 स्पेस ओडिसी, टर्मिनेटर, अशा सिनेमातून लोकांनी, बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यासमोर AI म्हटलं की दोन गोष्टी यायच्या. एक म्हणजे ऑटोनॉमस कार, बरोबर, आणि दुसरं म्हणजे रोबोट. आज AI म्हटल्यावर लोकांच्या डोळ्यासमोर काय येतं? रोबोटच. ChatGPT. आज जर तू लोकांना समजा कोणाला हे केलं तर म्हणजे AI म्हणजे ChatGPT. बरोबर. त्याला आपण काय म्हणू की फ्लॅगशिप यूज केस. ओके, फ्लॅगशिप यूज केस असते ना प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजी. जसं की फॉर एक्झाम्पल ब्लॉकचेनची फ्लॅगशिप यूज केस आहे बिटकॉइन्स. तसं AIची जी आज हे ChatGPT आहे त्यावेळी होतो ऑटोनॉमस कार. बरोबर. आणि रोबोट्स, ह्या गोष्टी होत्या. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये सेरिलॅबला शिरायची काही शक्यता नव्हती. त्यामुळे सुरुवातीचा काळ जो आहे ना तो बराचसा रिसर्च मध्येच गेला. आता परत सेल्फ स्टडीचा इथे मुद्दा. मी ऍक्च्युअली इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे मुळात. त्यानंतर मी कम्प्युटर म्हणजे सॉफ्टवेअर शिकलो. बरोबर. मला स्वतःला मी प्रोग्रॅमर बनलो आणि त्यानंतर कंपनी सुरू केली. मग कंपनीची पहिली म्हणजे आधीची कंपनी जी मेडिकल सॉफ्टवेअर बनवायची, तर त्याची पहिली जी प्रॉडक्ट आहे ती मी हातानेच बनवली. असं करून सॉफ्टवेअर तर व्यवस्थित येत होतं, पण AI येत नव्हतं. ओके. AI काय आहे ते माहिती होतं, पण ऍक्च्युली बनवता येत नव्हतं. तर साधारणपणे 2 ते 3 वर्ष ही स्टडी करण्यात की त्याची काय फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत. एक असा ग्रुप जमला आजूबाजूला की जो इंटर्न्स लोक बरीचशी कॉलेजमधली, इंजिनिअरिंग कॉलेजमधले स्टुडंट्स, या सगळ्या लोकांचं हे जमा झाला होती. आणि त्याच्यातूनच हळूहळू सेरिलॅब पुढे. जसजसं AI बदललं तसतशी कंपनी पण. आता AIच्या बदलण्यावर थोडंसं तुला सांगतो. AI विषयी करायची मग आपण AI वर जास्त हे बोलू शकतो. त्यामुळे आता थोडक्यात सांगतो की AIचं रूप ना सतत बदलत जातं. AI कशाला म्हणतात, बरोबर, दर काही वर्षांनी याचं हे बदलतं. तर त्यामुळे सेरिलॅबची सुद्धा 2-3 अशी स्थित्यंतर झाली, चेंजेस झाले. आता त्यातलं लेटेस्ट हे चाललंय. पण आम्ही एका गोष्टीवर फोकस्ड राहिलो की AI ॲज अ मिरॅक्युलस थिंग हे एका बाजूला आहे.
जी गोष्ट त्यावेळी मूवीजमध्ये होती किंवा आता जी गोष्ट ज्याला लोक सुपर जनरल इंटेलिजन्स वगैरे म्हणतात ती गोष्ट एका बाजूला आणि एआयचा नेहमीच्या आपल्या आयुष्यातला उपयोग. ओके, हाऊ टू लेव्हरेज और हार्नेस एआय फॉर डे टू डे यूज. आम्ही जास्त इंडस्ट्रियल यूजवर फोकस्ड आहोत. काही कंपन्या आहेत ज्या कन्झ्युमर यूजवर फोकस्ड आहेत. पण माझं हे जास्त जो कल आहे तो त्याचा डे टू डे यूज इन इंडस्ट्री याच्यावर आहे. सेरिलॅबचं हे याच्या होती फिरतं अशी साधारण ती सेरिलॅबची हे आहे. मुव्हिंग फॉरवर्ड, सेरिलॅब्स आता सिन्स आपण भारतात राहतो आणि ऑल ऑफ अस आपल्या माइंडसेटमध्ये कुठेतरी ही विचार असतो की वी हॅव टू डू समथिंग फॉर इंडिया, फॉर भारत. तर ॲज अन ऑन्टरप्रेन्युअर अँड ॲज द फाउंडर ऑफ सेरिलॅब्स, व्हॉट इज युअर थॉट प्रोसेस और तुमचा काय प्लॅनिंग आहे की हाऊ दॅट विल हेल्प इन कॉन्ट्रीब्युटिंग टू इंडिया और इंडियाज डेव्हलपमेंट ॲज सच? गुड क्वेश्चन. आता कसं आहे की एंटरप्रेन्योर आहे ना, स्टार्टअप आहे, त्याचं असं आहे की फर्स्ट ऑफ ऑल त्याचा पहिला प्रॉब्लेम असा असतो की हाऊ टू सर्व्हाइव्ह. परफेक्ट. बरोबर. कुठल्याही स्टार्टअपचं घ्यायचं आहे. बरोबर. जे तर त्यामुळे सुरुवातीला जी आपल्या हातून देशाची सेवा होते ती ऑटोमॅटिक असते, आपण ती मुद्दाम करत. जसं की फॉर एक्झाम्पल मी एक हा विचार करतो की मी आता जवळजवळ 20 वर्ष कंपनी चालवते, वेगळ्या 2-3 कंपनी झाल्या. पण तर या काळात मला असं वाटतं मी कमीत कमी 200 तरी इंजिनियर्सना, फ्रेश इंजिनियर्सना नवीन घेऊन त्यांना टेक्नॉलॉजीवर ट्रेन केलं असेल. ट्रेन केलं म्हणजे असं नाही की बसून त्यांना शिकवलं, पण ते ऑब्व्हियसली आपोआपच ट्रेन झाले. त्यांना असाइनमेंट दिल्या, बरोबर, आणि त्यांना नकळत जे काही नॉलेज पास झालं असेल, कारण ओरडून बिरडून पण झालं असेल, पण तर ते ट्रेन झाले. आता त्यातले बरीचशी लोक अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि मला माहिती आहे की त्यांचं तर ही सुद्धा एक आपल्या देशासाठी केलेलं हे कामच आहे. बिकॉज ऑब्व्हियसली इंडिया नीड्स टॅलेंटेड टेक्नॉलॉजी. हळूहळू जसं तुझं पोटापाण्याचा प्रश्न म्हणजे स्टार्टअपचा सुटतो, तसं मग आपण हा विचार करू शकतो की कॅन आय डू समथिंग बियॉन्ड दिस. बरोबर ना. माणसाचं पण असं आहे ना, त्याचा स्वतःच जेव्हा हा हे मग तो विचार करतो की जरा मी आता सोसायटीसाठी काय, तोपर्यंत स्टार्टअपचं पण तसंच आहे. तर सो देशाच्या संदर्भात आणि एस्पेशली एआयचा विचार केला ना तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आमची कंपनी आणि आमच्यासारख्या इतर कंपन्या या एका युनिक पोझिशनमध्ये आहेत टू हेल्प अवर कंट्री. बरोबर. कारण काय तुला सांगतो, वी आर काइंड ऑफ ॲट अ जंक्चर सिमिलर टू व्हॉट वी वेअर इन द 90s. 90s मध्ये काय होतं की कम्प्युटर्स ही गोष्ट सगळ्या ह्याच्यामध्ये, तर कम्प्युटर ही कशी IT म्हणतात किंवा ICT म्हणतात, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, या सगळ्या टेक्नॉलॉजी कशा आहेत की या परवेझिव किंवा फाउंडेशनल टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे काय की काही काळाने तुला आपण ही टेक्नॉलॉजी वापरतोय हे जाणवत नाही. बरोबर. ओके. तू कम्प्युटरचं उदाहरण घे. ओके. कम्प्युटर जेव्हा नवीन आले तेव्हा एखादा माणूस काय म्हणायचा की मी कम्प्युटरवर काम करतो. बरोबर. आमच्या कंपनीमध्ये आता कम्प्युटर म्हणजे IT इम्प्लिमेंट करणार अशा प्रकारे लोक बोलायचे. विरोध पण व्हायचा खूप की आता अकाउंटिंगसाठी जसं की कम्प्युटर वापरले जाणार, बरोबर, म्हणजे माणसावर त्याचा परिणाम होणार. मॅन्युअल एंट्रीज किंवा बेसिक बँकेत सुद्धा लोक आधी एम्प्लॉईज पासबुक मॅन्युअली भरायचे, ते आता सगळं ऑटोमॅटेड झालं. ATM मधूनच सगळं होतं. ही सगळी सुरुवात त्या काळात झाली आणि त्या काळात त्याचं कम्प्युटर असं त्याला नाव दिलं जायचं आणि तसं तशी एक टेक्नॉलॉजी आपण. आज तुला काय दिसतं? आज असं कोणी म्हणतं की आमच्याकडे आम्ही कम्प्युटर लावणार किंवा कम्प्युटर वापरायला सुरुवात करणार नाही. कारण
कम्प्युटर अशी काही टेक्नॉलॉजी तर आहे. बरोबर. आपला फोन जो आहे तो एक कम्प्युटरच आहे. पण फार कमी लोकांना ऍक्च्युली हे जाणवत असेल की आपण हातात कम्प्युटर घेऊन फिरतो, कारण तो ऍज अ कम्प्युटर तुझ्या समोर येत नाही. तो तू त्याला फोन म्हणतोस, स्मार्टफोन म्हणतोस, आणि तो आपल्या लाईफचा इतका इम्पॉर्टंट पार्ट झालाय की त्याच्याशिवाय आपलं पान सुद्धा हलत नाही. त्यामुळे इट्स लाईक आता वी डोंट ट्रीट इट ॲज अ सेपरेट टेक्नॉलॉजी और वी डोंट बिकम ऑकवर्ड अबाउट इट. करेक्ट. सिमिलरली आज तुझं वॉशिंग मशीन पासून कार पर्यंत प्रत्येक गोष्ट ही कम्प्युटर कुठे ना कुठे ती. आता अशा कार्स आहेत की जसं आता टेस्ला कार आहे, तर टेस्ला कारमध्ये जवळजवळ लाईन्स ऑफ कोड म्हणतात प्रोग्रामर. तर मी असं ऐकलंय की 100,000 म्हणजे 1,00,000 त्याच्यामध्ये लाईन ऑफ कोड टेस्ला कारमध्ये आहे. सो कार्स आर मोर अबाउट कम्प्युटिंग दॅन अबाउट, कारण इलेक्ट्रिक कारमध्ये इंजिन असं नाही ना, बरोबर, बॅटरी आहे आणि मोटर आहे. बरोबर. सो इट इज मोर अबाउट सॉफ्टवेअर. बरोबर, राईट. त्यामुळे परवेजिव्ह टेक्नॉलॉजीचं असं असतं की ते प्रत्येक गोष्टीमध्ये शिरते आणि हळूहळू त्या टेक्नॉलॉजीच्या नावाने त्याला कोणी ओळखत नाही. राईट. एआय ही अशीच एक टेक्नॉलॉजी आहे. ओके. आज आपण त्याला एआय म्हणतोय, पण आता इथे मी तुला ती गंमत सांगतो की एआय कसं वेगवेगळ्या गोष्टींना एआय म्हटलं जातं. एआय नवीन नाही. एआय हे जवळजवळ 70 वर्ष, 65 वर्ष जुनं आहे. 1957 मध्ये ती कॉन्फरन्स झालेली. ओके. डार्क नोट नावाचं एक कॉलेज आहे. ओके. तिथे जिकडे एआय हे नाव पहिल्यांदा दिलं गेलं. जुनी गोष्ट आहे. तर त्यावेळी जे एआय होतं ना, त्याला आज एआय म्हणत नाहीत. ओके. त्यावेळी जे एआय जी काय म्हणता येईल त्याला मेथड वापरली जायची त्याला आज एआय म्हणत नाही. ते कोणी आज जर समजा म्हणालो की ते जर त्या एखाद्या स्टुडंटने त्याच्यावर जर प्रोजेक्ट केला आणि म्हणाला मी एआय वापरलंय, लॉजिक वगैरे अशा गोष्टी जास्त अशाच जात नाही, पण अशा गोष्टी होत्या. तर ते जर आज कोणी वापरलं आणि सांगितलं की मी एआय वर प्रोजेक्ट केलं तर कोणी ऐकणार नाही. त्या पुढच्या 60-65 वर्षामध्ये ना एआय मध्ये सतत बदल घडत गेले. 98 साली 97 साली IBMचा एक कम्प्युटर होता डीप ब्लू. ओके. ऐकलं असेल, लोकांनी हे ऐकलेलं आहे. त्यांनी गॅरी कॅस्परॉव जो त्यावेळेचा रेनिंग चेस चॅम्पियन होता त्याला हरवलं. खूप मोठं. त्यावेळी लोकांना पहिल्यांदा लक्षात आलं की एआय ही काहीतरी आपल्याला समजण्यासारखी गोष्ट करणारी बाब आहे. त्याच्या आधी एआय हे जास्त गणित सोडवणं असं किंवा सिनेमात एआय खूप आधीपासून आहे. तर तेव्हा लोकांच्या लक्षात आलं. मग साधारणपणे असं हे झालं की ती जी टेक्नॉलॉजी होती ज्याच्या बेसिसवर चेस खेळला गेला त्याला त्या काळात एआय म्हटलं जायचं. त्यावेळेच्या 2000 सालच्या ज्या ऑटोनॉमस हे आहे कार्स आहेत त्यांच्या त्यावेळी कॉम्पिटिशन पण व्हायचे, अजूनही होत असेल की डेझर्टमध्ये ऑटोनॉमस कारच्या कॉम्पिटिशन व्हायच्या. तर ती जी टेक्नॉलॉजी वापरली जायची ते त्यावेळेचं स्टेट ऑफ द आर्ट एआय होतं. त्यानंतर मशीन लर्निंग नावाची एक गोष्ट आली जी स्टॅटिस्टिक्सवर आधारित आहे. मशीन लर्निंग हे स्टॅटिस्टिक्स आहे. तर आणि त्याला स्टॅटिस्टिकल लर्निंगच म्हणायचे. मग एआय म्हणजे मशीन लर्निंग असं झालं. मी जेव्हा सुरुवात केली तर तो जमाना कशामुळे आला? 2 गोष्टीमुळे. पहिली गोष्ट म्हणजे सिरी. सिरी माहिती आहे आता सगळ्यांना. बरोबर. ओके. सिरी काय आहे? ते एक न्यूरल नेटवर्क आहे. ओके. एक न्यूरल नेटवर्क जे व्हॉइसला रेकग्नाइज करतो. आधी सुद्धा व्हॉइस रेकग्नाइज करणाऱ्या सिस्टीम होत्या, परंतु ही इतकी चांगली निघाली की न्यूरल नेटवर्कचा जमाना आला. ओके. त्याच्यानंतर 2012 साली एक कॉम्पिटिशन झाली. ओके. ती म्हणजे त्या कॉम्पिटिशन होतच होत्या, पण एस्पेशली या वर्षी जी झाली ती कॉम्पिटिशन कशी होती की तुम्हाला एक 100 इमेजेस देणार आणि ती इमेज काय आहे ते एआयने ओळखायचं. आणि त्याचं जे पर्सेंटेज असेल, किती टक्के बरोबर त्यांनी ओळखल्या, त्याचं माणसं किती ओळखतात त्याच्याबरोबर कम्पेअर करायचं. ओके. अशी एक कॉम्पिटिशन.
तर त्या याच्यामध्ये फर्स्ट टाइम 2012 मध्ये ते जे AI होतं त्यांनी ह्युमन लेवल अॅक्युरसीला हरवलं. म्हणजे कुठेतरी माणसाला हरवूनच AI ला हे करायला लागतं. मग तो जमाना आला कम्प्युटर व्हिजनचा. मी जेव्हा सेरिलॅक जेव्हा सुरू केली तेव्हा सगळीकडे वातावरण जे होतं एकदम सर्वसामान्यपर्यंत नव्हतं, पण युनिव्हर्सिटीजमध्ये आणि काही टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये ते कम्प्युटर व्हिजनचं वातावरण होतं. न्यूरल नेटवर्क वापरून गोष्टी ओळखणं, फेस रेकग्निशन, जे आता खूप मोठ्या प्रमाणावर सुरुवात होती. आम्ही असे हे बनवलेले त्यावेळी की आता समजा टाइम स्क्वेअर आहे न्यूयॉर्कचा, तर तिथले जे कॅमेरे आहेत ना त्यांचं हे पब्लिकली अवेलेबल आहे फीड, तुला याच्यावर ते मिळतं. तर ते हे करायचं आणि त्याच्यामध्ये माणसं किती येत आहेत ते काउंट करायचं वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही त्यावेळी बनवलेल्या, ज्या आज कॉलेजमधली मुलं अर्ध्या दिवसात बनवतील. तर त्यावेळी त्या गोष्टीला AI म्हणायचे. त्याच्यानंतर अजून ही एक गोष्ट झाली सिरी आणि ही वाली. दुसरी गोष्ट म्हणजे ना डीप माइंड नावाची एक कंपनी होती, अजूनही आता ती गुगलची आहे कंपनी. त्यांनी खेळ शिकणारं हे बनवलं. म्हणजे व्हिडिओ गेम असतात ना, ते व्हिडिओ गेम नुसते खेळायचे, ते बघणार आणि ते बघून शिकणार. अशी त्यांनी सिस्टीम बनवली. रिएन्फोर्समेंट लर्निंग असं म्हणतात. तर आपली मुलाखत जे बघतील त्याच्यामध्ये काही लोक अशी पण नसतील जी ज्यांना AI शिकायचं असेल किंवा ते ऑलरेडी शिकत असतील, तर म्हणून जसे मध्ये मध्ये शब्द हे करतोय रिएन्फोर्समेंट लर्निंग. तर ती कंपनी गुगलने काहीतरी $500 मिलियन वगैरे विकत घेतली. आता आमच्या स्टार्टअपच्या जगामध्ये तुला माहिती आहे सगळ्यात महत्व कशाला आहे, युनिकॉर्न म्हणजे काय, $1 बिलियन व्हॅल्युएशन आहे असं. तर त्यामुळे अशा गोष्टींची न्यूज खूप होते आणि त्याच्यातूनच इंडस्ट्रीमधला सगळा उत्साह येतो. डीप माइंड जेव्हा गुगलने विकत घेतली तेव्हा एक लाट आली यायची. तर असं करत करत आता लेटेस्ट लाट काय तुला माहितीच आहे, इट इज कॉल्ड जनरेटिव्ह AI. ही न्यूरल नेटवर्क मधलीच पुढची स्टेप आहे आता. ओके पुढची स्टेप अशी आहे की ही जी सगळी इमेज वगैरे करणारी जी नेटवर्क्स होती, तर त्याच्यामध्ये ना मिलियन कनेक्शन्स होती. कनेक्शन्स का म्हणायचं, कारण न्यूरल नेटवर्क हे आपल्या ब्रेन मधल्या न्यूरल नेटवर्क सारखंच असतं. तुला माहितीच आहे की न्यूरल आपल्या ब्रेन मधलं जे सगळं कनेक्शनवर आहे, कनेक्शनला खूप महत्व असतं. तर त्याच्यामध्ये मिलियन्स कनेक्शन होती. आता जी ही न्यूरल नेटवर्क्स आहेत त्याच्यामध्ये बिलियन्स कनेक्शन्स आहेत. बरोबर. म्हणजे तुला माहिती असेल चॅट GPT जो तू वापरतोस, तर त्याच्यामध्ये 175 बिलियन त्याच्यामध्ये 1 बिलियन म्हणजे 100 करोड. बरोबर. इतकी त्याच्यामध्ये कनेक्शन्स आहेत. तर अशा प्रकारची ती मोठमोठी मॉडेल्स, हे आत्ताच AI आहे. आता ही सगळी चरपट पंजरी मी का होईल, तर तू विचारलंस की इंडियाला याचं हे कसं. ज्या ती AI मध्ये इतके चेंजेस झाले, ओके, 1 2 AI ही परवेजिव्ह टेक्नॉलॉजी आहे. बरोबर. त्या अर्थी पुढे जाऊन काय होणार, तर AI ही गोष्ट कम्प्युटर सारखीच प्रत्येक गोष्टीमध्ये जाणार, परंतु जशी आत्ता आहे तशी जाणार नाही. त्याच्यामध्ये आणखी सुद्धा चेंजेस होणार. बरोबर. आज आपण चॅट GPT म्हणजे ज्याला जनरेटिव्ह AI म्हणतात, लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणतात, तर ती गोष्ट आज सगळीकडे बोलली जाते. आणखी 2 वर्षांनी 3 वर्षांनी बघितलं आपण तर दुसरी काहीतरी गोष्ट. पण याच्यामध्ये आघाडी कोण घेईल, अशी लोक की जी पहिल्यापासूनच हे शिकत आली. बरोबर. तू आज बघतोस की अमेरिका, कॅनडा, युरोपचे काही भाग, जपान, कोरिया, चायना, ऑब्विसली हे देश, कारण ते खूप आधीपासून याच्यामध्ये शिरले. तू AI चे पेपर जर बघशील तर तुला खूप आधीपासूनचे पेपर हे या देशांचेच दिसतात. जेवढ्या आधीपासून आपण करू, जेव्हा ही गोष्ट सर्वव्यापी होईल तेव्हा तेच देश आघाडीवर असतील जे याच्यापासून आधीपासून काम करतात. त्याच्यामधलं एक आपण असलो पाहिजे. ते कसं होईल, तर जितकी मुलं याच्यामध्ये काम करतील, नवीन मुलं,
सगळेच म्हणजे, पण एस्पेशली नवीन मुलं, कारण त्याचं हे येईपर्यंत ते त्यांच्या प्राईम मध्ये येते. तर ही एक गोष्ट आपल्या हातून घडते असं मला वाटतं 2 मार्गाने. एक म्हणजे की कंपनीत तर आपण काम करतो जाऊत नवीन गोष्टीवर, आणि तिथे पण बरीच लोक काम करतात, आणि सो या दोन्ही मार्गाने म्हणजे कंपनीत होणारं काम आणि आमच्याकडची जी आता जी यंग प्रोफेशनल्स आहेत ते सेरिलॅब्समध्ये ॲज वेल ॲज बाहेर जाऊन जे हे करतील ते, हा थ्रू सेरिलॅब्स व्हॉट एव्हर वी आर डुईंग. अँड अदर पार्ट इज की मी ऍक्टिव्हली अकॅडमिक्समध्ये सुद्धा इन्व्हॉल्ड आहे. बरोबर. ओके, ते सुद्धा एक विजन आहे की माझं हे असं होतं गुड फॉर्च्यून की आपल्या कॉलेजेसमध्ये AI शिकवायला जेव्हा सुरुवात झाली, आता परत इथे लक्षात घेतो ट्रॅक, AI आधीपासून शिकवतायत. बरोबर. तू असं म्हणशील, तुला 1990 मध्ये सुद्धा ग्रॅज्युएट झालेला माणूस म्हणेल की मी AI केलं होतं त्यावेळी, मी एक विषय घेतला होता. पण ते चेंज झालं. पण मोठ्या प्रमाणात AI जेव्हा शिकवायला लागली, म्हणजे आता तू बघशील ना तर आपल्या कॉलेजेसमध्ये एस्पेशली जे ऑटोनॉमस झाले त्याच्यामध्ये AI नावाचं डिपार्टमेंट आहे. बरोबर. आधी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिपार्टमेंट कशी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, नंतर इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर बरोबर त्याच्यासारखं सिमिलर IT म्हणून डिपार्टमेंट आलं. आता डेटा सायन्स जे AIचं फाउंडेशन आहे आणि AI अशा नावाची आता डिपार्टमेंट्स झालेली आहेत. बरोबर. हा सगळा त्याच प्रयत्नाचा भाग आहे जिथे जास्तीत जास्त आपली मुलं ही टेक्नॉलॉजी शिकून बाहेर पडावी. तर हे जेव्हापासून व्हायला लागलं, हे 14-15 सालीच झालं, आणि तेव्हापासूनच फॉर्च्युनेटली मला हे मिळाले कॉलेज बरोबर असोसिएट होऊन, तर त्यांना हेल्प करणं, सिलेबस डिझाईन करणं, हे मी बऱ्याच कॉलेजेस बरोबर हे करतोय. तर तो सुद्धा एक आपल्या देशाच्या प्रगती म्हणजे AI मधली प्रगती याचा एक भाग आहे असं मला वाटतं. असे हे 2-3 मुद्दे आहेत. हे फोक्स, hope you like this episode of the Common Man Show, कॉमन लोगों की अनकॉमन बातें. Stay tuned for the upcoming episodes on this show. Please like, share and subscribe to my channel. Also, let me know in the comment section the areas of improvement and how you like this episode. Also, please do share the guests that you want whom I should interview on this podcast channel of the Common Man Show, कॉमन लोगों की अनकॉमन बातें. Thank you very much. See you soon.